गुड मॉर्निंग सर्वांना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. चला सुरू करूयात. अगेन गोईंग ऑन गौशाळा मैदान. चला थोडंसं वॉर्मअप करत जातो, थोडी रनिंग करतो, थोडं चिल विल, थोडी बॉडी फिट राहते खेळायला. तर आता गेम खेळून झाला आहे आमचा आणि इकडं आता उद्या सगळं आम्हाला तामझाम करायचं. हे झेंडे लावायचे. हे बघा मालकांनी झेंडे आणले. तर आता आवरलंय सगळं टाकाटाक एकदम. फॅक्टरीत काम एकदम सुरेखपणे चालू आहे. आपली ती खडीची गाडी पण आली आहे. इथं पण एक टाकायची आणि पाईपात पण. अंकल अंकल पाईपात टाकली का? कोणती टाकली? एक गाडी अजून सांगा आता बॅकला लगेच. हेच तिकडे टाकायची होती पहिले. मोहितचं काम धकलं असतं. तर आता एक पिकअप आली आहे, त्याच्यात ना या गव्हाणी भरून द्यायच्या आहेत 3. तर पाईपातल्या माणसांची अशी आज सुट्टी आहे. तर जंगली आणि ते पेवर फिटिंगवाले चालले होते साईटवर. त्यांना थोडं थांबून घेतलं. पिकअप आली आहे, 3 गव्हाणी पटकन त्यात भरून देऊ, कारण भरायला नंतर मोहितचं काम चालू आहे. तर ते काम चालू असलं गडबड होती. मग यांच्याकडून टपकन आता 3 भरून घेतो. अजून एक टायर नाही का रे? पुढे 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 घे दादा. अजून पुढे इकडं? घ्या पुढे अजून काय बस. ए लोटा सोड. जंगलाची ताकद. उचला एक मिनिट. लोटा वर करा. निघाल का इकडं? या साईटवर आलो आहे आत्ता. तर ही साईट आज फायनल होणार आहे. टेपसोबत आणला आहे, हे मोजून पण घ्यायचं आहे. आता यांचा शेवटचा तो लॉकिंगचा पट्टा चालू आहे फक्त. तेवढे 3 लाईन आहे त्या ओढून झाल्या का ही साईट फायनल होऊन जाणार. तर आता रस पिऊन निघालो आहे आम्ही इथून. मस्त आहे असं, उन्हाळ्यात भारी वाटतं, थंडगार एकदम. पण त्या अंगणगाव सारखं रस आहे ना कुठंच भेटत नाही. काही खरी माझ्या तूच आहे. आता या पोरांसाठी घेतलंय पार्सल. त्या दिवशी किती खाली गेला होता? त्यांना अजून पाहिजे का? तेच का डायरेक्ट बाणा शर्ट कर उतरून. किती आहे सांग मला. नाही तुम्ही माप काढून जा. काय माप तर काढायचंच आहे. तुम्ही लावा तसंही पटकन. तुम्ही लावलं का लगेच माप काढतो. एवढंच अरे दोघं जण हे ठोका, बाकीचे भरायला पाहिजे. ट्रॅक्टर रिवर्स घालायचं याच्यावर. आता इथला सगळा माल उचलून घातलाय. बाकी लॉकिंगच बाकी आहे फक्त. आज तर ते लॉकिंग पूर्ण करून संध्याकाळपर्यंत हे सगळं फायनल टचअप देतील. आता साईटवरून ट्रॅक्टर आलो आहे. बाकी ते तिथंच ठेवलं होतं ट्रॅक्टर, कारण आहे ना काही अजून तिथले गट्टू आहे ना चेंज पण करायचे होते. तर जंगलीला घेऊन आलो आहे. आता ही ट्रिप मोहित भाई त्यांनी भरून ठेवली. तर तीच घेऊन साईटवर जायचं आहे. परत आल्यावर परत एक पाईपाची ट्रिप भरून पण न्यायची. तर असं सगळं आहे आजचं. तर हे लेट झालं, ते तिकडं थोडं साईटवर लेट झालं म्हणून. पण काही नाही, दोन्ही मॅनेज होऊन जाईल. आणि ट्रॅफिक जाममुळं साईट्स येणारे डिले होत आहे. म्हणजे जिथं 2 कामं व्हायची तिथं एकच काम होतं आहे दिवसात. हे बघा आता सकाळचीच आहे ना फ्लावर आणि हे चपाती. तर तेच खातो आहे मी आता, कारण मम्मीने काही बनवलं नाही आहे. तर चला आता हे मी फिनिश करतो. लय भूक लागली होती. तर आता एकच पोळी उरली, हीच मी मॅनेज करणं पडेगा. तर आता इथे एकदम आमची ना गाई इथं एकदम गडबड झालेली आहे, जे की आत्ता नव्हतीच व्हायला पाहिजे. इथं गाडी बसली आमची. म्हणजे इतका अर्जंट पाईपा टाकायचे होते एका ठिकाणी. त्याच्यात आता याच्यात पोल भरले होते, ते खाली करणं गरजेचं होतं. आणि ते खाली करता करता इथं गाडी बसून गेली. त्यातच आता पाऊण तास गेला. यांनी कुठून तरी ट्रॅक्टर पाहून आणला, कारण आता आपला साईटवरच होता. तर चला आता चालू आहे जुगाड. झाली थोडी चिडचिड झाली सगळ्यांची, कारण साईटवर ऑन टाईम डिलिव्हरी नाही गेली का गडबड होती ना मग, कारण लेबर वेट करत असतात साईटवर.
चला ते पाईपवाले पण वेट करताय तिथं. आता पटकन ट्रॅक्टर भेटला की काढून मी त्या गाडीत बसतो, जंगला ट्रॅक्टर चालवल. ये देखो टोचिंग भाई है यहाँ पे, वो जंगली है, ये है दादा. हाँ, ये हमारे सुपरवाइजर सतीक भाव लगे पड़े हैं. ये हमारे दादा पवार सेठ, ये भी गाड़ी में बैठे हैं, गाड़ी निकालने की कोशिश कर रहे हैं. वही सेठ जी हैं, अभी आए हैं, गाड़ी पकड़ी है देखने के लिए. दादा बहुत परेशान हो रहे हैं, जितनी जल्दी गाड़ी निकल जाए. बस 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 हो गया धुआं. ये देखो बहुत दादा ने कोशिश करी है, धुआं धुआं ही कर दिया है, बहुत ताकत लगाई है. हाँ, मगर गाडी निकालने की ही माना है. त्याची ती गाडी झाली होती खाली तिथं साईटवर आणि आणली पटकन. आणि तेव्हा माझ्या बॅक साईडलाच ती आता भरून पटकन ती चालली बाहेर. एकदम फास्टमध्ये आम्ही चौघांनी ती भरून दिली. आणि मी आता घाई घेत चाललो आहे आमच्या ग्राउंडवर, कारण JCB आला आहे आता तिथं. तर ते पण काम 1-1.5 तासच आहे. तर पटकन आता पाणी पिऊन मी निघतोय. हे झाड आहे झेंड्याला कोणते, वायल ना, तेच घेऊ वायल. ते बारीक पेन आहे, झेंडा बरोबर घुसल आपल्या त्याच्यात. हां, ते एक ते कितीला म्हटलंय पण तुला ते कमी लावून 50ला लावायचं, कारण परवडणार पण नाही 50ला पण लावून टाकायचं. बघा आता इथं ना ग्राउंडवर सगळं ते जे आम्हाला लेवल करायचं होतं ते लेवल करून झालं आहे. ही वायर आम्हाला अडचण देत होती तर ही वरती घ्यायची आहे. आता ओमला त्या सोंडीत बसवलं आहे, तो ती वायर आता वरती करतोय. सावकाश, थोडं रिस्की काम आहे, थोडं सावकाश पद्धतीनेच करावं लागेल. आता हे टुर्नामेंट भरवणं सोपं नाही मित्रांनो. हां, हा गेली होती वर पॅक पत्राला. नाही थोडी काढ फक्त, म्हणजे तिथून खाली पडल. हा थोडी सोडून घे तार, अजून खाली जाईल ना तिकडून मधी. हा फेक मग. माझं काय मत होतं, या सोंडी नव्हती मी तार इकडे टाकली असते ना, अजून पुढे गेला असतं ते. नाही त्यांनी काढली तार. नाही ना, थोडे दिल्ली कर अजून सोडून घे, हे बघा, हे असं काही पराक्रम करावं लागू राहिले आम्हाला इथं. आता ती तार आता इथून टाकून सांगू भावनीमध्ये वडून घेतली. घेऊन टाका खाली. थांबा झालं ना. बाउंड्री येईन आपली बरं. इथं बॅनर येईल, इथंच बसतील सगळे. आपली बाउंड्री ही येणार आहे मधली, नाही मधली. हा, आता आपण बाहेरचे वापरत होतो, आता मधली घ्यायची, मग इथं बरोबर होईल. तर आता हे बघा, इथं बॅनर फिटिंगचं काम चालू आहे आमचं. तर असं काही बॅनर आहे आमचा, तर आता तो इथं फिट होतोय. तर हे बघा, आमच्या किरण भाऊंचा आज बर्थडे. किरण भाऊ, जन्मदिवसात खूप खूप शुभेच्छा. खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे. आभार व्यक्त करतो. कितने साल के हुए आप? 24 इयर्स ओल्ड. वा वा वा. हे वयाने आमच्यापेक्षा लहान आहे, पण हाईटने सगळ्यांपेक्षा उंच आहे. हे अरे 18 झालं का पूर्ण? अरे कहना क्या चाहते हो?
हॅपी बर्थडे तर करा. ए सिद्धू या ना, एक जण इकडून या, सेम करा, थोडं छान वाटतं. रोहित इकडून ये. चला बार बार घेऊ. चला बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू किरण, हॅपी बर्थडे टू यू किरण, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर अशा रीतीने किरणचा 24वा बर्थडे या ठिकाणी आमच्या गौशाळा मैदानावर मावळा चेंडू फळीतर्फे टुर्नामेंट मध्ये 24-6 किरणने जर टुर्नामेंट मध्ये 24-6 मारले तर माझ्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस किरणला. या ठिकाणी त्याचं विधिवत ऑप्शन करायला देत आहे. घोडा पण इथं घोडा हा मग घोडा भेटल मग. तर ग्राउंडवरचं सगळं काम पण आवरलंय. बॅनर छान असा फिटिंग झालेला आहे. बाकी किरणचा छान असा बड्डे केला. आमच्या ग्रुपमध्ये महिन्यातून एक दोन बड्डे येतच असतात. तर छान आता आणि 9 वाजले, खूप वेळ झाला. म्हणजे आज असं समजा मी 4 वाजेनंतर ग्राउंडवरच होतो. कंटिन्यू खूप सारे कामं चालू होते. काही ठिकाणी तर व्हिडिओ काढायला पण वेळ नाही भेटला. खूप आता अतरंगी कामं चालू होते आमचे. आणि उद्या पण खूप सारे सकाळी सगळे कामं करून घेणार आहे. परवा डायरेक्ट टुर्नामेंटला सुरुवात. आता पप्पांचा फोन आला तर पप्पांना परत त्या दिवसासारखंच मटण आणि ते खायचं आहे. तर मला पण भूक लागली. तर आता पार्सल घेऊन टाकतो आणि मग डायरेक्ट घरी.